गरम बोलायचं असतं तर थंड बोलून जातात. होतं, इट्स ओके, माणूस आहे, चूक होऊ शकते. आता माझ्या दिशेने जाऊया. हा आमचा कॉम्बॉक्स. मी विशाल पाटील, आमच्या समवेत हेदुडणेचे 12th मान, तसेच ठीक माझ्या उजव्या बाजूला टीम उंबारलीचे 12th मान आपल्याला पाहायला मिळतात. आणि उंबारलीचे 12th मान थोडे बिझी दिसतात मोबाईलमध्ये, कारण सध्या सगळ्या सामन्याला सुरुवात झालेली नाही आहे. आणि एकंदरीत 12th मान हा मी उल्लेख केला. नुकतीच एक स्पर्धा नवी मुंबई येथे कव्हर करत होतो आणि एक चिमुकला 12th मान आला होता आणि ती व्हिडिओ देखील मी इंस्टाग्राम स्टोरीवरती लावली होती. कारण चिमुकला जेव्हा समोर त्याचा संघ त्याला हरताना दिसत होता, अक्षरशः तो रडत होता. आणि या खेळ भावना आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो की क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम, इट्स इमोशन. या खेळासोबत आपल्या भावना देखील जोडलेल्या आहेत. मी म्हणेन चिमुकला नव्हे तर कितीतरी मोठे मोठे खेळाडू देखील आहेत की जेव्हा एखादे विजय आपल्याला प्रस्थापित करायचा असतो, बट खेळ जसा करायचा असतो तसा होत नाही, तेव्हा या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बट या मॅचमध्ये आता पुढे कोण जाईल, आपल्याला सेमीफायनल 2च्या दिशेने कोणता संघ जाताना दिसेल आजच्या रात्रीमध्ये, याचं उत्तर आपल्याला या मॅचमध्ये मिळणार आहे. लढत आहे टीम हेदुडणे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम उंबारली. होंडा शाईन. उद्याच्या दिवसामध्ये या बाईकवरती बसेल कोण आणि या ग्राउंडचे चक्कर मारेल कोण आणि या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बनेल कोण, या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या दिवसामध्ये मिळणार आहे. सोमनाथ सरांनी आज उल्लेख केला की डिलक्स बघून कंटाळा आला, आता शाईन बघायला मिळाली. आणि त्यामागे आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा स्पेशली संपूर्ण भोईर फॅमिलीचं आपण आवर्जून कौतुक करूया. सन्माननीय नरेश ठाकूर, बालाजी इस्टेट प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून ती बाईक या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी पुरस्कृत झालेली आहे. त्यांचे देखील विशेष आभार मी व्यक्त करतो आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल साऊंड आला. यस, बॅटची कडा. पहिल्याच बॉलवरती पकली सफलता. विशाल, हे गाणं जेव्हा वाजलं रंगामध्ये मला ऋतिक रोशन दिसला. थोड्या वेळात कदाचित दुसरा हिरो देखील दिसू शकतो. रात्रीची वेळ काही होऊ शकतं. मला असं वाटतं की एखादा साऊथ इंडियन जर सॉन्ग प्ले केला तर अल्लू देखील दिसेल, अल्लूच्या सोबत प्रभास देखील दिसेल आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर यांचं आवर्जून आपण कौतुक करूया. रात्रीचे तब्बल आता 2 वाजून 2, बट सरांच्या चेहऱ्यावरती काही आपल्याला दिसत नाही आहे अजून देखील. त्यांची तीक्ष्ण नजर आणि अंपायरिंग करणं हे मी म्हणेन सर्वात अवघड कार्य असतं क्रिकेटमध्ये तर कोणत्याही खेळामध्ये. रेफरी अथवा अंपायर एक रिस्पॉन्सिबल काम असतं आणि आमच्या तिन्ही ऑफिशियल अंपायर्सांचा मी आवर्जून उल्लेख करेन, कौतुक करेन. प्रसाद सर, त्यानंतर रमाकांतजी पवार सर, त्यानंतर निरंजन सावंत सर. भरपूर चांगली अंपायरिंग, स्टँडर्ड अंपायरिंग काय असते ते दाखवलं आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये नव्हे गेले कित्येक वर्ष अंपायरिंगचा स्टँडर्ड या तिन्ही ऑफिशियल अंपायर्सने जपला. आणि त्याचप्रमाणे समालोचनाचा देखील स्टँडर्ड तुम्हाला हाय पाहायला मिळाला. कारण काळन सरांचा तुम्ही आवाज ऐकला, त्याचप्रमाणे समीरजी सोमने सरांचा देखील तुम्ही आवाज ऐकला. पॉईंट्स ऑफ फिल्डर आणि फिल्डिंग दरम्यान इथे चांगली राहिली. इन बिटवीन एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावफलक आता पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 1 वरती, बिकॉज पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली होती. 1-1
सध्या सगळीला स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. पण उंबारली संघ खेळतो आणि एक निसटता विजय मी म्हणेन त्यांनी वाकलन टीमचा अगेन्स्ट प्रस्थापित केला. आणि जेव्हा आपण क्लोज मॅचेस जिंकतो ना त्यानंतर एक भीती तर मनामधनं निघून जाते, ती म्हणजे पराभवाची भीती, ती बाजूला राहते. कारण जेव्हा आपण अगदी ना पराभवाच्या जवळ जाऊन जेव्हा जिंकतो ना त्याची मजा फार वेगळी आहे. आणि तो एक्सपिरियन्स केला आहे या आधीच्या सामन्यामध्ये वाकलनचा अगेन्स्ट टीम उंबारलीने. आणि आता इथे माइंडमध्ये मी म्हणेन काही शंका नसतील, फेअरलेस अप्रोचने ते खेळतील या अपेक्षा आपण इथे त्यांच्याकडून ठेवू शकतो. ओव्हर द विकेट, पण हा स्लो पण होता, बोटं फिरवली होती, पडल्यानंतर अगदी धीमा गतीने हा बॉल आला. बघा हार्डलाईन बॉल टाकला होता बट बोटं फिरवली होती, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रोहित भरपूर चांगला टचमध्ये आहे, रोहितची बाटा पण चालताना पाकली, रोहितची बॉलिंग इथे चांगली होत आहे. नेक्स्ट बॉल, आता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल आणखीन एक येतोय. त्याचबरोबर उंबरलीचे लेजंड प्लेअर सचिन दादा भोईर यांना विनंती असेल आपण मंचावरती या. प्रसिद्ध पिच क्रिएटर आणि लेजंड प्लेअर हेदुडणेचे भीमचंद्र काळंजे 40+ क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांनाही विनंती असेल आपण या. आपलं सहर्ष स्वागत. बघा 40+ उल्लेख सो माइंडमध्ये एक गोष्ट आली, नक्कीच सांगेल या चेंडू नंतर. हॅमर केलं, मिड ऑफ, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. आणि अवघ्या 1 धावेवरती हा दुसरा धक्का. खेळ तर मैदानाचा आतमध्ये क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड सध्याचा घडीला फुटबॉलचा 1-2. एनर्जी कुठून येते? गाणं कोणतंही लावा, स्टेप रेडी आहेत. वाय बाय बाय इस बॉस का. उद्याचा लॉट्स मी पुन्हा एकदा विनंती करेन, ठीक 6 वाजता पहिल्या मॅचमध्ये खेळणाऱ्या संघांनी रिपोर्ट करा. आणि अक्षयजी निशा जे हरवले होते ते सापडलेले आहेत. येस आशू दादा आलेले आहेत. आपले सहर्ष स्वागत. पास स्क्रीनवरती सध्या तुम्हाला पाहायला मिळतो उद्या या स्पर्धेची अंतिम रात्र आहे. फर्स्ट मॅचमध्ये नारिवली आणि दातिवली ठीक 6 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. गेसर अगेन्स्ट कोणी, सेकंड मॅच LNT कोणी, थर्ड मॅच अमोल सोनारपाडा त्यांच्या विरुद्ध डायगर आणि फोर्थ मॅच न्यूजे अगेन्स्ट उत्सर्गर. दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहा, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि 4ही मॅचेस पहिल्या फेरीतील कंटिन्यू असतील, सो वेळेवरती उपस्थित राहा. उद्या 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. आता हा लॉफ्टेड फटका उडवला, लॉंग ऑनला फील्डर डाऊन दी बॉल. कॅच इथे कंप्लीट जरूर केली बट लक्ष नव्हतं. फिल्डिंग अवेअरनेस जे असणं आवश्यक होतं ते पाहायला मिळालं नाही. कॅच जरूर कंप्लीट झाली बट बाउंड्री लाईनचा बाहेर गेले. दॅट्स वाय षटकार. हे डान्स पाकल्यानंतर उत्तर प्रदेशच्या केसारी लालने रिटायरमेंट जाहीर केलं असतं तरी मी आठवतच होतो की नाव माझ्या मुखामध्ये येत नव्हतं, ते पण मला आठवलं. नाही, केसारी लाल एक भरपूर चांगले सिंगर आहेत. काय ॲक्टर देखील आहेत आणि प्लस सिंगर देखील आहेत. आणि करण काळन सरांना ही माहिती होती बट ते थांबले होते की आमचा मुखाबंद हा शब्द कधी येईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 7 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून देखील 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. चला विनंती असेल घाई करा, आता थोडं फास्ट खेळा. बघा सध्या सगळीला रनिंग सीझनमध्ये नाईट क्रिकेट समाप्त, त्यानंतर डे देखील आहे, भरपूर मोठा शेड्यूल आहे. दॅट्स वाय थोडं आम्हाला देखील सहकार्य करा. सेकंड ओव्हर, बॉलर तयार होतो या सेकंड ओव्हरमध्ये. भूषण दरम्यान तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. कारण काळन सर देखील भरपूर सध्या सगळीला खुश दिसतात.
पण ती प्रतिक्रिया ते दाखवू शकत नाही. बघा आमची टीम जे देखील जेव्हा खेळते आतून तर वाटतं की जिंकावी, बट ते आपण कधी सांगू शकत नाही. भूषण येतात. भूषण मिस्टामिंग पगलास बॉल सफलता मिळू शकते. फिल्डर पोहोचलेत, कॅच पकडली जाईल, सफलता आता इथे मिळेल. धक्का आता लागलाय हा तिसरा. बघा मैदानाचा बाहेर एक कॉम्पिटिशन देत होता, त्याला विनंती असेल की आपण या मैदानाचा आतमध्ये थोडे या, एक कॉम्पिटिशन होऊनच जाऊ दे. अक्षय निशांत, निषाद बघा निषाद एक ऑफर आहे. जर तुम्ही आता रंगादादांसोबत एक कॉम्पिटिशन घेतला तर 1000 रुपये मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. सो निषाद या, जी कला आहे त्या कलेचं प्रदर्शन दाखवा. 3 धक्के लागलेत. आता फ्रंट फुट वरनं हॅमर केलं, गॅप मध्ये फटका. प्रेम सिनियर आणि फटका देखील लाजवाब. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटाळचं गाणं ऐकल्यानंतर एक गोष्ट आणखीन आठवली की 28 जानेवारी ISPL ओपनिंग सेरेमनी MEA बंटाळचा कॉन्सर्ट यायला विसरू नका. दादोजी कोंडदेव स्टेडियम ISPL ओपनिंग डे आणि ओपनिंग डेला ओपनिंग सेरेमध्ये MEA बंटाळचा कॉन्सर्ट. लोबो फुल टॉस ड्राईव्हचा फटका आणि दरम्यान टीममध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली राखली. आणि DJ मास्टरांसाठी एक पारितोषिक आलेलं आहे, कारण काहीशा प्रेक्षकांची ही डिमांड नक्कीच आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, सो मराठी गाणे झाले पाहिजे. आणि मराठी गाणे झाले तर डबल 500चं पारितोषिक कॅश आमच्या जवळ जमा आहे. धावफलक 13 वरती 3 धक्के लागलेत. आता प्रेम भोईरवरती भरपूर काही डिपेंड आहे, कारण हा तो बॅटर आहे ज्याने बहुतांश वेळा टीम उंबारलीला खराब परिस्थितीमधनं बाहेर काढलं आणि विजयाच्या दिशेने तो घेऊन गेला. पण आज देखील तेच कार्य, एक रिस्पॉन्सिबल इनिंग इथे खेळायची आहे प्रेम भोईरला. हे दुटणे टीमला देखील ठाऊक आहे की प्रेम आहेत तोपर्यंत मॅच आहे. रनवे रिदममध्ये अडथळा, कारण ही इम्पॉर्टंट विकेट होऊ शकते, एक व्हॅल्युएबल विकेट होऊ शकते हे दुटणे टीमसाठी. बट प्रेमची बाट जर आता या रात्रीमध्ये चालली ना तर सिंगल हँडेडली या फर्स्ट इनिंगमध्ये एक चांगल्या टोटलपर्यंत प्रेम भोईर आपल्या टीमला पोचवू शकतोय. 3 चेंडू झाले, 3 चेंडू आणखी शिल्लक असतील या सेकंड ओव्हरमध्ये. चला थोडी घाई आता करा. ओव्हर द विकेट आणि आता स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑल ऑफ फिल्डर आखेत उपस्थित. फिल्डिंग चांगली राखली, एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक आता 14 वरती, 14 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स टीम उंबारली. अजून देखील या सेकंड ओव्हरमध्ये रिमेनिंग आहेत, उर्वरित आहेत 2 चेंडू. आणखीन 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. आणि ऑल ओव्हर जर आपण विचार केला तर 14 चेंडू आहेत त्या पहिल्या सत्रामध्ये. आणि पाकलं गेलं तर 14 चेंडू एक मॅचला चेंज करण्यासाठी भरपूर आहेत. एका ओव्हरमध्ये देखील आपण मॅचेस चेंज होताना पाहिलेले आहेत. आणि 14 चेंडू शिल्लक आहेत. आता लॉफ्टेड ड्राईव्ह, हवेमध्ये बॉल, गॅपमध्ये बॉल आणि फिल्डर पोहोचतात आणि बॉल फील्ड करतात. तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. चांगला तालमेळ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दरम्यान इथे पाहायला मिळत आहे. दोन्ही बॅटर्समध्ये धाव फळक 2 धावेच्या मदतीने 16 ऑन द बोर्ड. बघा एक धाव महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला, नुकतीच एक स्पर्धा आम्ही कव्हर केली मानकोलीच्या क्रीडांगणावरती भिवंडीमध्ये. फायनल मॅच सुरई आणि अंजूरची होती आणि त्यामध्ये
करण सरांना ते माहितीच आहे की फर्स्ट इनिंगमध्ये फायनल मॅचमध्ये 15 बनवल्या गेल्या होत्या, 16चं टार्गेट होतं आणि फायनल मॅचमध्ये 16 धावा डिफेंड झाल्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि आता हा फुल टॉस कनेक्शन चांगला आहे, थेट पडद्यावरती बॉल पडलाय म्हणजे मिळतील या धावा 6 षटकार. मागणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केलं जाईल की हा नो बॉल आहे की नाही, कारण हाईटचा प्रश्न आहे. आमचे तिसरे पंच चेक केले जातं की एक्झॅक्टली बॉलची हाईट काय होती ते पाकले जातं. थोडं वेट करा कारण मॅच देखील क्रुशियल आहे. क्वालिफायर आहे, जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 2 मध्ये पोहोचणार आहे. दॅट्स बाय एक एक निर्णय महत्त्वाचा. प्रसाद सर फक्त 2 मिनिटासाठी आपण या. निर्णय आलेला आहे, इट्स नो बॉल, म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा रिप्ले आपला समोरच आहे, कोणाला काही डाऊट असेल तर रिप्ले बघून घ्या, कारण फार वरती हा चेंडू होता. बट हा निर्णय क्रुशियल होऊ शकला असता, दॅट्स सो आपण थोडा एक्स्ट्रा वेळ घेतला, बट निर्णय योग्य आला. हा नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट, म्हणजे या 7 धावा मिळतील. आणि धावफलक आता 23 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि एकंदरीत जो मोमेंटम हवा होता ना या मॅचमध्ये, तो मोमेंटम आता इथनं मिळाला आहे असं मी म्हणेन, कारण 7 धावा एकंदरीत आल्या. आणि आता हा फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, मिळेल एक सिंगल. खेळ समाप्त 2 ओव्हरचा. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 24 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम मुंबारली. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. बघा पहिला 12 चेंडूंवरती 50-50 बिकॉज 3 विकेट 24 धावा, पण अजून देखील 12 चेंडू बाकी आहेत.
आणि अगोदरच फार वेळ खर्च झाला. सो हेदुडणे टीम कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता त्वरित फिल्डिंग सेट करा. चला विनंती असेल त्वरित फिल्डिंग सेट करा टीम हेदुडणे. वेदांत भोईर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आणि पाकलं गेलं तर या स्पर्धेसाठी या चेहऱ्याची देखील अफाट मेहनत राखलेली आहे. मला असं वाटत नाही, ही माहिती माझ्यापर्यंत आली की गेल्या 1 महिना ते नीट झोपले देखील नाही आहेत. फार मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली आहे, अपार मेहनत. आणि पाकलं गेलं तर कटआउटवरती जो फोटो आहे आणि जो चेहरा आम्ही पाहिला फार डिफरन्स आहे. हरकत नाही वेदांत, थोडी मस्ती आहे, राग नको मानू. 2 ओव्हरचा खेळ आणखीन शिल्लक. मॅचच्या दिशेने आता आपण जाऊया. थर्ड ओव्हर बॉलर हर्षद दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. मग पाकलं गेलं तर सध्या सगळीला लास्ट ओव्हरमध्ये जे घडलं, ज्या रन्स आल्या त्यामध्ये दुखी 11 झाले, त्यानंतर एक 12 झाला, त्यानंतर एक 13वा देखील दुखी आहे. आणि हा फटका अपिश कळलेत हवेमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आखेत उपस्थित. मिस्टामिंग स्ट्रोक वाटत होता, बट लॉंग ऑफ पर्यंत बॉल पोहोचलेला नाही. फिल्डर थांबले होते लॉंग ऑफला. मिळेल एक सिंगल. धाव फळक आता 25 धाव फलकावरती. इंटरेस्टिंग बॅटल होऊ शकते जर फर्स्ट इनिंगमध्ये मे बी 45 किंवा 50च्या जवळपास जर इथनं पोहोचू शकले तर लेट नाईट एक थ्रिलर आपल्याला पाहायला मिळू शकतो. बट प्रेम भोईर हा बॅटर ही क्षमता ठेवतोय की इथनं देखील तो मोठे फटके सातत्याने खेळू शकतो. पण त्या क्षमतेचं प्रदर्शन इथे करावं लागेल. आणि दरम्यान ड्राईव्ह करायचं होतं. डायरेक्ट हिट काम तमाम. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का इथे लागला. बॅटर केबल जे वेल सेट बॅटिंग करत होते, ज्यांनी 5 चेंडूवरती 16 बनवला होता, तो आता रनआउटच्या स्वरूपामध्ये डगआउटमध्ये. आणि आमचे रंगदादा कुठे गेले? या पण आपल्यासाठी देखील पारितोषिक आहेत. सध्या घडीला पाकले गेले तर आजचा दिवस फार इव्हेंटफुल राहिला आमच्यासाठी. कारण पाकले गेले तर दिवसा देखील आम्ही सोबतच होतो. तिथे आम्हाला संतोष चौधरी दादूच भेटले होते. आणि आज रात्रीच्या सेशनमध्ये रंगाभाई, क्या बात आहे, फायर. हुक करायचा होता बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 26 धावा धावफलकावरती. बघा पाकलं गेलं तर साहिल आणि आता प्रेम मैदानाच्या हातामध्ये आहे. साहिलने आज चांगली बॅटिंग केली, कारण एक मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच साहिल स्वतः होता. भरपूर चांगला खेळ त्याचा देखील राखला. आता बॅटसीकडा बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट. जर आलं असतं तर मला असं वाटतं की तसंच धावत डगआउटच्या दिशेनं जावं देखील लागलं असतं, पण तसं काही झालं नाही आहे. नशिबाची साथ राहिली. मिळेल एक सिंगल. धाव फलक आता 27 वरती 27. अजून देखील या थर्ड ओव्हरमध्ये 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. बट एकंदरीत एक स्लो स्टार्ट नंतर आता बॅक ऑन ट्रॅक टीम उंबारली. बिकॉज लास्ट ओव्हरमध्ये देखील रन्स आल्या, या ओव्हरमध्ये देखील आता रन चांगल्याच आलेल्या आहेत. आणि अजून देखील 9 चेंडूंचा खेळ या आपल्या 17मध्ये शिल्लक आहे. आता समोरच्या दिशेने फटका खेळले. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. आता देखील एक सिंगल मिळेल. मग प्रेम भोईरला ज्या फटक्यांसाठी आपण जाणतो, ओळखतो, ते फटके आतापर्यंत तरी आलेले नाही आहेत. बघा नो डाऊट ही इज अ क्वालिटी बॅटर, बट सध्याच्या घडीला त्याप्रमाणे परफॉर्मन्स होत नाही आहे.
कारण पाकलं गेलं तर प्रेमच्या क्षमतेवरती कधीही आपण संशय घेऊ शकत नाही आहे, कारण एक चांगला बॅटर आहे. पण या परिस्थितीमध्ये आता खऱ्या अर्थाने मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल. आता स्लो बनवता बोटं फिरवली होती आणि अंपायर्स वळतायत, सांगतायत की दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा व्हाईट बॉलसाठी कोणत्या प्रकारे रिव्ह्यू नाही आहे या स्पर्धेमध्ये. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल व्हाईट बॉलसाठी तो फायनल असेल, म्हणजे हा व्हाईट बॉल आहे. आता प्रोत्साहन इथे वाढवलं जातं. बाहेरून भरपूर सारे प्रेक्षक उपस्थित देखील आहे, त्या सामन्याचा आनंद घेतात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्ड आता 29 वरती. नेक्स्ट बॉल. आता पाहावं लागेल आणि घडलं काय. नो बॉल आहे, पण आता ज्याप्रमाणे जी प्रतिक्रिया घडली असं वाटतंय. फर्स्ट ऑफ ऑल चेक करा की बॅटरला कोणत्या प्रकारे दुखापत झालेली आहे की नाही. पाणी वगैरे हवं असेल तर मागवून घ्या. बट रनआउटच्या स्वरूपामध्ये आता इथे धक्का लागला. बॅटर साहिलला आता जावं लागेल वापस. पुढचा बॉल तर फ्री हिट आहे, बट त्याआधी जर आपण विचार केला तर नो बॉलवरती रनआउट. याआधी देखील एक बॅटर रनआउट झाले होते. वाकलन संघ खेळत होता. मला आठवतं की जीतने देखील असंच काय केलं होतं. चला थोडी घाई करा विनंती असेल. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत या थर्ड ओव्हरमध्ये आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि न्यू बॅटर. आशुतोष दरम्यान क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. बघा आशुतोष सारखा चांगला बॅटर आता क्रमांक 7 वरती येतो. त्याचं कारण हे देखील राहिलं की अर्ली स्टेजमध्ये विकेट जास्त गेले होते. आशुतोष फ्री हिटचा बॉल होता. बॉल मागे चालला. फायनल चांगली फिल्डिंग आणि दरम्यान एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक आता 31 वरती आणि शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. लास्ट बॉल आणि सलमान इथे दिलाय सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल कंप्लीट. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस 32 धावा. धाव फलकावरती धक्के लागलेत 5. स्क्रीनवरती सध्या तुम्हाला ही होंडा शाईन पाहायला मिळते, जी या स्पर्धेचा दुसऱ्या सीझनच्या मालिकावीर मॅन ऑफ द टुर्नामेंटला आपण देणार आहोत. उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला समजेल की 32 या ग्रामीण संघांमधून कोणता भाग्यवान खेळाडू आपल्या मेहनतीने ते मिळवतोय. जे आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले स्वर्गीय शांतीबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ ध्रुवी एंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेटचे उद्योगपती ओनर नरेशजी मधुकर ठाकूर साहेब सोनारपाडा यांच्याकडून. सो दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. उद्या त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळेल. बालाजी इस्टेट ध्रुवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योगपती नरेशजी मधुकर ठाकूर साहेब, आपलं मनापासून आभार. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतात. लालचंद दरम्यान लास्ट ओव्हरमध्ये येतात. अंतिम षटक या पहिल्या सत्रामधलं.
चला आता थोडी घाई करा टीम हिंदुडने, कारण फार वेळ आतापर्यंत पहिल्या 3 षटकांसाठी खर्च झालेला आहे. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रेम भोईर असतील, बट प्रेमची बॅट आता शांत दिसली. बट आता मोठे फटके येतील का? लास्ट ओव्हर पगलास बॉल पंच केला डीपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फुलटअप मिस्टेक झाली आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान ते पूर्ण केल्या जातील. आणि आता जर आपण पाहिलं इथे इन बिटवीन कंप्लीट केल्या गेल्या या रन्स 2 धावा दरम्यान ते मिळतील. धावपळ करतात 34 वरती, अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रेम स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि एकंदरीत जर आपण विचार केला के सर तर 2 मोठे फटके इथे नक्कीच प्रेमच्या माइंडमध्ये असेल, कारण 2 मोठे फटके जर इथे आले तर 40-45 पर्यंत इथं देखील पोहोचलं जाऊ शकतं. राऊंड द विकेट मोठा फटका खेळायचा होता, पाठाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल इथे येतोय. लालचंदवरती विश्वास या अंतिम षटकासाठी दाखवला गेला आणि त्या विश्वासावरती आतापर्यंत खरे उतरलेत. अजून देखील 4 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या 17मध्ये. तर काहीशा चर्चा आशुतोष आणि प्रेममध्ये देखील झाला, कारण आता त्यांना देखील ठाऊक आहे की अंतिम षटक रन्स येणं आवश्यक आहे. बट ज्याप्रमाणे बॉलिंग आतापर्यंत झाली, मोठे फटके येणं आता अवघडच वाटतं. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, बॅट्स अगदी टोला लागल्या, बट आता काऊ फेसमध्ये फुल पोचतात, मिस्टेक झाली. आणि बॅकअपला जे खेळाडू आले त्यांचं मी कौतुक करेन, कारण एकंदरीत पाकिले गेलं ना तर जे बॅकअपला खेळाडू आले दोन धावांच्या मदतीनं आता स्कोर कार्ड 36 वरती. नेक्स्ट बॉल आता हा पुलचा फटका चपराक लगावला आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर, फ्रंट फुट वरनं पुल केला, षटकार. बघा एनर्जी तर ठीक आहे, बट हे स्टेप्स कुठनं येतात तो विचार आता मला पडलाय. षटकार येतो, धावपळ आता 42 आणि 2 चेंडू शिल्लक आहेत अजून देखील या पहिल्या 17मध्ये. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा होता, बट वाईड ऑफ स्टंप फुल टाकलाय, दिशा खराब, अतिरिक्त रन इथे मिळेल. अतिरिक्त रन आणि धावफळक आता 43 धावा धावफळकावरती. बघा अतिरिक्त रन सध्या अशा घडीला मैदानाच्या आतमध्ये हेदुर्णे टीमचा 11 खेळाडूंना तर टोचत आहे मैदानाच्या बाहेर. 12 वेळा देखील ती अतिरिक्त रन टोचत आहे आणि 13 वेळा देखील टोचत आहे. धावफळक 43. नेक्स्ट बॉल आता आणखीन एक प्रहार केला, बट मिस टायमिंग, लॉंग ऑफला कॅच इथे पकडली जाईल, सफलता मिळेल. बट बाद होण्या अगोदर लास्ट ओव्हरमध्ये जो मोठा फटका हवा होता तो एक मोठा फटका ॲटलिस्ट मी म्हणेन प्रेमचा बॅटमधनं आला. 1.25 धक्का, स्कोर कार्ड 43 आणि 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या 17मध्ये. रंगदादा तर ठीक है, बड़ा दूसरा पीस कुठे है भाई? वो दीपक पारदे, आ जाओ, इधर आ जाओ. बघा या आपण या एक कॉम्पिटिशन होऊन जाऊ दे, आमच्याकडून देखील आम्ही एक पारितोषिक देऊ, होऊन जाऊ दे एक कॉम्पिटिशन. फार मजा आली. शेवटचा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल.
आणि अतिरिक्त रनचा मतीने धावफलक आता 44. तेच मी विचार करतोय की समोर रंगादादा, पण हा दुसरा पीस कुठे, आणि दुसरा पीस त्या कोपऱ्यात आहे. आणि जर या कोपऱ्यात आले आणि एक कॉम्पिटिशन जर चांगला केला तर नक्कीच एक पारितोषिक डेफिनेटली मिळेल. 44 आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला. चला टीम हेदुडने घाई करा. शेवटचा बॉल आणि आता जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल येतोय डॉट, आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस 44 बनवला गेला आणि 45चा चॅलेंज आणि 45 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. आणि मी घेतो तुमची रजा. थँक्यू सो मच भूषण दादा भोईर, थँक्यू सो मच ऑल मॅनेजमेंट कमिटी, तुम्ही मला ही संधी दिली आज स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची. थँक्यू सो मच ऑल. आणि इथं मी रजा घेतो आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण आवाज पुन्हा एकदा ऐकूया करंजी काळंज सरांचा. धन्यवाद. चेक 1 3. थँक्यू सो मच विशालजी पाटील यांना आपण आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये ऐकलं. सध्या तुम्ही पार्थ 11 हे दुटणेचं हे पॅव्हिलियन पाहताय. ओपनिंग प्लेयर, चला तुम्हाला जायचं मैदानाच्या आतमध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 तिसरी रजनी आणि थर्ड क्वार्टर फायनलमध्ये आपण पाहतोय गावदेव क्रिकेट संघ उंबारली त्यांच्या विरुद्ध पार्थ 11 हे दुटणे. आकर्षक ट्रॉफी सध्या तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. उद्याच्या रजनीमध्ये उद्याच्या आय थिंक पहाटे आपल्याला समजणार आहे 32 ग्रामीण संघांमधून सेकंड सीझनचा विनर कोण असेल. मालिकावीरची मॅन ऑफ द टुर्नामेंटची बाईक तुम्हाला पाहायला मिळाली. नरेशजी ठाकूर साहेब, बालाजी स्टेट, ध्रुवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. शाईन, होंडा शाईन आहे. ओपनिंग प्लेयर, चला लवकर, वेळ कमी आहे. पार्थ 11 हे दुटणे. 24 बॉल आणि 45 धावांची गरज आहे मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना आता पार्थ 11 हे दुटणेला ओपनिंग प्लेयर चालले मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रोहित पाटील, दुसऱ्या बाजूला करण पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जात असताना. दुसऱ्या बाजूने छोटीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीची की कोणता गोलंदाज पहिल्या षटकामध्ये येईल, कशा पद्धतीने आपल्याला डावा डिफेंड करायचा. पहिल्या डावामध्ये जर आपण गेलो तर प्रेमचा बॅटिंग क्रम देखील थोडासा चेंज झाला होता. केवलने चांगली साथ दिली त्याला. आणि बॅटिंग करत असताना आपण जर बघितलं तर प्रेमचा बॅटमधून 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर 5 बॉल 16 धावांचं योगदान. शॉर्ट बट स्वीट केवलची इनिंग जबरदस्त राहिली, जी इम्पॅक्टफुल राहिली आणि त्यामुळे
आपण बघितलं तर 44 वरती 44 वरती पोहोचलाय तो गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. टार्गेट या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर ते आता 45 धावांचं. जबरदस्त टेलिकास्ट ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट.in ही आमची वाहिनी करते. रोशन फराड जेव्हा संध्याकाळी आला होता थोडासा ताप होता त्याला, पण पॅरासिटामॉल गोळी घेऊन पुन्हा तो तयार झाला. कारण जबाबदारी असते, आयुष्य असो किंवा मग क्रिकेटच्या खेळाचं रणांगण असो, संघर्ष प्रत्येकाला अटळ आहे. नवनाथजी पाटील गाडी लोड आहे आणि सध्या रंगासोबत सध्या ते जरूर या मॅचचा आनंद घेण्यासाठी तयार आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. निषाद सध्या तुम्हाला स्क्रीनवरती झोप आली, उघडा डोळे उघडा. अक्षय निषाद नाव बॅक टू द क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये डावकऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज ज्युनियर प्रेम तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडला रोहित. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला टर्न केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर वेल टच कॅच. पहिला मोहरा गारद पार्थ 11 हे दुटणेचा. खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. प्री डिटरमाइंड शॉट होता. सुरुवातीला जर आपण बघितलं तर ऑलरेडी त्याने ठरवलं होतं. बॉलला जेव्हा रिलीज करत होता गोलंदाज, ऑलरेडी डावा पाय पुढे आला होता फ्रंट फूटवरती ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. फार चुकीचा निर्णय मी म्हणेन. ॲक्शन रिप्लेमध्ये बॉल रिलीज केला नव्हता, पण बॅटचा फ्लो आला होता फ्रंट फूटवरती आणि चांगल्या पद्धतीनं जयेशने शॉट बॅकवर्ड स्क्वेअर जेल टिपला. पहिला झटका. रोहित पाटील मात्र पॅव्हलियनमध्ये परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय तो प्रदीप काळे. 23 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना वेळ जास्त घेऊ नका प्लीज. दोन्ही संघांना आम्ही या सूचना करू. फलंदाज आपण देखील वेळ घेतात, त्यामुळे मध्यरात्रीमध्ये आपण जवळपास 3 वाजत आलेले आहेत आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ज्युनियर प्रेम सिनियर त्याच्या बाजूला मिड ऑनला काही चर्चा करून बॉलिंग मार्कवरतून पुन्हा एकदा येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने प्रदीप काळेंसाठी ज्युनियर प्रेम. टार्गेट 45. फिल्डिंग सध्या आपण बघितली डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ऑन साइडला काव फेस. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड पॉइंट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. बॉल तयार. यावेळेला लेग स्टंपचा बाहेर निघाला. कव्हर्सला ड्राईव्ह केला, बॉलला गॅप शोधली आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या 4 धावा पार्थ 11 हे दुटण्यासाठी प्रदीपच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. ॲज अ बॉलर तुमच्याकडे ॲग्रेशन असणं हा तुमचा प्लस पॉईंट असतो आणि त्या जिद्दीने गोलंदाजी सध्या करत असताना आपण पाहतोय ज्युनियर प्रेमला जबरदस्त आणि हे मैत्रीपूर्ण संबंध आशुतोष प्रदीपशी चर्चा करत असताना पाहायला मिळाला जेव्हा तो पॅव्हलियनच्या दिशेने येत होता. हे दोन्ही संघ बऱ्याच वेळेला एकत्रित सराव करतात, त्यामुळे दोघांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहूया ती मैत्री पाहायला मिळते की तो कट्टर संघर्ष असेल या मॅच मधला. कारण विजयाचं स्वप्न विजय मागून मिळत नसतो, त्यासाठी तुम्हाला संघर्ष अटळ आहे, संघर्ष करावाच लागेल. सध्या मी म्हणेन पारडं वजनदार आहे ते उंबारलीचं, कारण 4ला 2 विकेट पडले. ज्युनियर प्रेम तयार. सतीश खान
शैलीदार फलंदाज आहेत. मात्र या मॅचमध्ये ऑन साईडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. ओहो, बॉडीचा बॅलन्स गेला, ऑकवर्ड पोझिशनला आला होता फलंदाज शेवटच्या क्षणाला. 1 more डॉट बॉल. टॉस झाला आणि मला आठवतोय मागचा सामना सिद्धू वाडेकर अगेन्स्ट सेदुटणेमध्ये देखील सिद्धूने टॉस जिंकला होता. त्याने फिल्डिंगचा डिसिजन घेतला, पण जशी जशी मॅच अगोदरची संपत होती ते निर्णय पुन्हा चेंज करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. त्यांना बॅटिंग घ्यायची होती. हेदुटणेने फार चांगली बॅटिंग केली मागच्या इनिंगमध्ये, मागच्या डावामध्ये, मागच्या मॅचमध्ये खास करून वाडेकरच्या अगेन्स्ट. या मॅचमध्ये 45 बनवायचे आहेत. कव्हर्सला ड्राईव्ह करायचं होतं, वेगवान बॉल आलाय, थेट गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. ज्युनियर प्रेमला आपण पाहतोय क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर. लेगस्टम्पचा बाहेर आला, लाईन मिस केली आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. स्ट्रोक बनवण्यासाठी या प्रयत्नामध्ये आपण बघितलं सतीश काळनला, मात्र आलाय डॉट बॉल. प्रेमचं कौतुक. एक मोठा हिट हवाय, चान्स जरूर घेतील सतीश. 4-2. प्रेम शेवटचा बॉल घेऊन ऑन साईडला टर्न करायचं होतं. यावेळेला डाऊन दी लेग बॉल आलाय. पहा, थोडासा नाराज आपण प्रेमला बघितलं. ॲग्रेशन मी अगोदरच मानलो की ॲज अ बॉलर तुमच्याकडे ॲग्रेशन असायलाच हवं. जेव्हाच तुम्ही 6 मधले 6च्या 6 बॉल योग्य पद्धतीने हाताळू शकता, ती जिद्द असायला हवी. मुंबई लेदर बॉल F डिव्हिजनसाठी खेळणारा हा रवी भोईर यांचा चिरंजीव ज्युनियर प्रेम. दुसऱ्या बाजूने करण आणि सतीश, या दोघांनाही पार्टनरशिप बिल्ड करायचं आहे. बॅटिंग ऑर्डर तुमची किती खोलवरती आहे त्यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये उतरलेला फलंदाज कसा खेळतोय, दावा कशा जमवतोय, हे इम्पॉर्टंट आहे. सध्या पुल करण्याचा प्रयत्न लेट झालाय. क्रीज सोडले, थांबावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला होता. अपील आहे कॉट बँड विकेट साठी. आय थिंक लाऊड शाउट. येस अंपायर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोरचा पण विचार केला, धाव्यात 5 आणि विकेट पडलेला असताना ऍक्शन रिप्ले आपण सध्या पाहतोय. काय वेगाने बॉल आला होता आणि तो फोरआर्म्सला लागलेला. आय थिंक येस फोरआर्म्सला लागला होता. दॅट्स वाय राईट सिग्नल अंपायर्स कडून षटक संपन्न होत आहे. धावा धावफलकावरती ते आपण बघितल्या तर 5 for 2 बॉल बाकी आहेत. 18 आणि 18 बॉलमध्ये आता या मॅचमध्ये बनवायचं आहे. त्या 40 धावा. पार्थ 11 हेदुटणेला. ऐकूयात एक सुमधुर गाणं, रंगाबाईचा डान्स आणि पुन्हा एकदा येऊयात स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या 3ऱ्या रजनीमध्ये. कम ऑन डीजे. फार सुंदर ही क्रीडा नगरी. जेव्हा आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडत होतो तेव्हाच एक क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती पहिल्या संध्याकाळी या स्पर्धेचा आणि तेव्हाच एक क्षणचित्र तुम्हाला ड्रोन व्ह्यूद्वारे पाहायला मिळालं. मांटा नागावचं मैदान हायलाईट होत आहे स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषकाच्या निमित्तानं. 18 बॉल 40 बनवायचं. डीप स्क्वेअर लेगला सध्या फिल्डर करण पाटीलसाठी, त्याच बरोबरीने डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि त्याचसोबत आपण पाहतोय डीपिश कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आत आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट थर्डला फिल्डर. बॉल तयार होतोय. सिनियर प्रेम आता आलाय. 18 बॉल 40 ची गरज. यावेळेला अपील आहे आणि फलंदाज बाद. कॉट बँड विकेट. उंबारलीचा प्रेक्षकांचा आवाज. विकेट आली आहे. 5ला 3री. मी कौतुक सिनियर प्रेमचे करेन, पण यस्त्यांचा मागे काय झेल टिपलाय सोमनाथ भोईर यांनी. वेगाने बॉल आला होता एज घेऊन. सोपं नाही रजनी क्रिकेटमध्ये कॅच पकडणे यस्त्यांचा मागे.
सुपर कॅच 5 for 3 मैदानाच्या आतमध्ये आला यशकांत. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फार चांगली बॅटिंग सर्वेश पाटीलच्या विरुद्ध केली होती स्लॉग ओव्हरमध्ये. मात्र या मॅचमध्ये तशीच करायची आहे. सुमितजी पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 4,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. हे दुडणीच्या फलंदाजांना. 17 बॉल 40ची गरज आहे. इंटरेस्टिंग बॅटल. यशकांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिनियर प्रेमच्या हातामध्ये बॉल आहे. ही ओव्हर इंटरेस्टिंग आहे. प्रेक्षकांना कुठे जाऊ नका. उंबारली विरुद्ध हे दुडणे. क्वार्टर फायनल नंबर 3 लेट रामदास मेमोरियल ट्रॉफी 2025. ओ यावेळेला सॉफ्ट डिस्मिसल. आत येत होता बॉल. बॅट आली आणि झेल टिपलाय भास्करने. सेलिब्रेशनला सुरुवात. 5 ला 4था झटका. फलंदाज मला लवकरात लवकर जायचं प्लीज. विकेट पडल्यात 5 ला 4 आणि आता असं वाटतंय हॉकी अथवा फुटबॉलचं स्कोर कार्ड आहे. क्रिकेट आपण बघत नाही कारण 5च धावा आहेत. 4 विकेट पडलेत. सुपर बॉलिंग बाय ज्युनियर प्रेम अँड देन सिनियर प्रेम. प्रशांत कुंभारकर आलाय. ट्रॉप्सिनचा हिरो बनण्यासाठी संधी असेल प्रशांत कुंभारकरला. आउट फॉर्म आहे मात्र हीच संधी आहे आणि आताच त्याला पुन्हा त्याचा फॉर्म गवसावा लागेल जर या मॅच मध्ये जिंकायचं आहे. पार्थ 11 हे दुटणेला क्षमता भरपूर आहे. सिनियर प्रेमला देखील माहिती आहे मात्र या मॅच मध्ये प्रशांत कुंभारकरच्या बॅटने धावा येणं अत्यंत गरजेचं आहे. पार्थ 11 हे दुटणेसाठी. हॅट्रिक बॉल आहे. प्रेम येतोय. 16 बॉल आणि 40चा सामना हे दुटणेसाठी. हो हॅमर केला बॉल. वाईड इज लॉंग फिल्डर येतात. पहिली धाव पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साहाय्याने थ्रो खराब होता पण सेकंडचा प्रयत्न केला नाही. व्यवस्थित सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या बराच कालावधीनंतर पुढे जाते. टोटल स्कोर आपण सध्याचा बघितला तर 6 धावा. मॅच चढत चालली आहे कारण मोठे फटके आले नाही. सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही. 15 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. ज्युनियर प्रेमने जे केलेले ते सिनियर प्रेम देखील करतोय. त्या विपरीत जर हेदुडणेचा फलंदाजाने बॅटिंग केली तर या मॅचमध्ये आपण रंजकता पाहू शकतो. तो संघर्ष पाहू शकतो. ओहो यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ होता. फार यावेळेला बॉल मागे टाकलाय. राईज झाला बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 7 धावा. 15 बॉल 38 धावांची गरज या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना पार्थ 11 हे दुडणेला. 3 जरी वाजत असले तरी दोन्ही संघांचे समर्थक उपस्थित आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ एज आहे. फाईन लेगला फिल्डर. फलंदाज बाद. 7 ला 5 हे दुटणे. शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. बॅकफुटला आला होता. ऑफस्टम्पचा फार बाहेर बॉल होता. पहा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल हुक करायचा होता. ऑकवर्ड पोझिशन. शेवट आय कॉन्टॅक्ट तुटला. एज घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेगचा फिल्डरच्या हातामध्ये. 7 ला 5 विकेट. दळूकाळ या फलंदाजामध्ये ती क्षमता. मॅचला फिरवण्याची पण सध्या बॉल फिरतो आणि तो उभा आहे. जबरदस्त बॉलिंग सिनियर प्रेम भोईर कडून. ओव्हर हॅट्रिक त्याने कंप्लीट केली आहे. 3 विकेट काढलेले आहेत. बॉल आत आलाय मात्र दयालूची बॅट फिरल्यानंतर. सुपर बॉलिंग बाय सिनियर प्रेम. 13 बॉल 38 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना पार्थ 11 हे दुडणेला. विनिंग पर्सेंटेज सध्या तरी उंबारलीचे जास्त या मॅच मध्ये. जी गोलंदाजी केली सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी. लॉफ केला फ्लॅट. फिल्डर समोर. झेलची संधी. आणखी एक फलंदाज बाद.
स्कोरबोर्डचं प्रेशर, 7ला 6वा धक्का, 7 for 6 आफ्टर सेकंड ओव्हर. 12 बॉल 38 धावांची गरज. काय गोलंदाजी केली आहे प्रेम ज्युनियर, प्रेम सिनियर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7 धावा आणि 6 विकेट आलेले आहेत. 12 बॉल 38. ज्युनियर प्रेमने 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट. पण सिनियरने धावा खर्च केल्या त्या फक्त 2. 4 विकेट काढलेले आहेत. टॅलेंडर्स आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. इन ॲट नंबर 8 हर्षद भंडारी. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये शांत उभा आहे स्ट्रायकिंग एंडला. सोमनाथ भोईर कॅप्टन कडे आता बॉल. उंबारलीचा लसित मलिंगा सध्या पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. 12 बॉल 38 धावांची गरज आहे. समीकरण अवघड आहे, अशक्य नाही, पण मिनिमम पर ओव्हर तुम्हाला 3 मोठे फटके मारायचे आहेत. 12 बॉल 38 मॅच ओव्हर द विकेटने सोमनाथ भोईर येतात. जर्सी नंबर 85 प्रशांत स्ट्रायकिंग एंडला. ओहो, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. आता फलंदाजांना धुतलंय गोलंदाजांनी. नांगीत टेकून दिले फलंदाजांनी. 7ला 7 विकेट येत आहेत. यासाठी ओळखला जातो सोमनाथ भोईर. त्याचा पहिलाच यॉर्कर थेट यष्टांवरती. प्रशांत कुंभारकर मैदानाचा बाहेर. भूषण आला मैदानाच्या आतमध्ये. 7ला 7 विकेट, 11 बॉल 38 धावांची गरज आहे मॅच मध्ये. सोमनाथ भोईर पुन्हा राईट आर्म मध्ये विकेट. 7 धावा 7 विकेट. डिसिप्लिन बॉलिंग. लॉफ केलाय बॉटम हँड, पण यावेळेला लॉंग ऑफला फिल्डर जाईलची संधी. 1 विकेट. 7ला 8. पाहूयात आता ऑल आउट पासून ते स्वतःला थांबवतील. 10 बॉल 38 धावांची गरज. चर्चेशिवाय आता पॅव्हलियन मध्ये जोडण्याचा काहीच उरलं नाही. 7ला 8 विकेट पडलेत. गाणे फार सुंदर वाजलं. 6वा झेल या डावामधला आशुतोषने टिपलाय या संपूर्ण स्पर्धेमधला. सो लक्ष असेल आयोजकांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे देखील आशुतोषच्या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश काळे नवीन फलंदाज. 7ला 8 विकेट पडलेत. हॅट्रिक बॉल आहे सोमनाथ. 2 विकेट काढलेत. क्लीन बोल्ड, कॅच आउट. 3रा बॉल. सॉफ्ट हँडने समोर खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत त्या ठिकाणी भावेश. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले 8 वरती. बॉल बाकी आहेत अजूनही 9 आणि 9 बॉल मध्ये फार दूरवरचा पल्ला गाठायचा आहे. 37 सोमनाथ भोईर सांगून ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं कॅमेऱ्यावरती स्क्रीनवरती सध्या की ज्या पद्धतीने हा फॉरवर्ड डिफेन्स होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा पुन्हा. 9 बॉल 37. समोर खेळला ऑन ड्राईव्ह. या फटक्यांना आता तितकीशी वाव मिळणार नाही, तितकीशी प्रशंसा टाळ्या येणार नाही, कारण ही मॅच फार लांब आहे. जे काय केलं सेकंड इनिंग मध्ये ते फक्त प्रेम या नावाने केलं. ज्युनियर सिनियर जबरदस्त बॉलिंग. पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजांना जवळपास अर्धा संघ गारद केला होता दोघांनी. 7ला 6 विकेट पडले होते.
सोमनाथाला त्याने 2 काढले. 8 झालेलेत. 9ला 8. 8 बॉल 36 मॅच. सोमनाथ. ओहो, वेगाने आलाय यावेळेला. बॅट आणि पायाचा मधून निघून गेलाय तो थेट विकेट किपर कडे. डॉट बॉल. सट्टा लागतोय बाहेरचा बाहेर. 7 बॉल 36. अपील आहे यावेळेला विकेट किपर कडून हलकी, मात्र आलाय तो डॉट बॉल. षटक संपन्न. 3. 9ला 8. 6 बॉल मध्ये 36. 6 षटकार. मॅच संपेल 6 बॉल नंतर. रंगनाचे उद्या यायला विसरू नका. संध्याकाळी ठीक 6 वाजता. उद्याचा लॉट्स मी विनंती करेन रोशनला आमच्या स्क्रीनवरती टाका. आपण 6 बॉल 36 मॅच आहे. लालचंद्र पाटील साहेब उंबारली यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आलंय. उंबारली संघाला या मॅच मध्ये विजय मिळवल्याबरोबर त्यांना आपण देणार आहोत. 6 बॉल 36. 6 षटकार. भंडारी स्ट्रायकिंग एंडला, मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय आशू. वेगवान बॉल. टॉप एज. फाइन लेग. डाउन दी बॉल. 9वा धक्का. 9 for 9. ऑल आउट अलर्ट. बंदाडी आलेले आहेत. बॉल किती बाकी आहेत अशोक दादा? 5 बॉल. आता उंबारली आय थिंक ऑल आउट करणार आहे. तयारी 30 आहे. ओ भाई, टेस्ट मॅच पाहूयात आपण. 4 बॉल 36. कारण हा सामना तर आता जिंकणार नाही दुटणे, त्यामुळे प्रयत्न सध्या सुरू आहेत विकेट साठी उंबारलीचे. 9ला 9. 4 बॉल 36. ओहो, यॉर्कर आला होता, मात्र इथे उद्या ठीक 6 वाजता रिपोर्ट करा. नारिवली आणि दातिवली दोन्ही संघांना महत्वपूर्ण सूचना. लगेचच त्यानंतर गेसर आणि एल एन टी कोणी, त्यानंतर आर एम सोनारपाडा टायगर, नीळजे उत्सर्गर, अशा 8 संघ, अशा 8 टीम्स उद्या आपल्याला पाहायला मिळतील अंतिम रजनीमध्ये या स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाच्या. वेळेवरती उपस्थित प्रत्येक संघाला ही सूचना. आहा, बाकी किती आहेत? 2 बॉल. मेडन ओव्हर पाहूयात आपल्याला आता पाहायला मिळते का, कारण फलंदाज बॅट थोडी मागे ठेवतात. आणि आय थिंक बाबूशेठ पाटील चषकामध्ये अडवलीच्या स्पर्धेमध्ये देखील गावदेवी उंबारली क्वालिफाय झालेले आहेत अंतिम फेरीमध्ये. सो शुभेच्छा, अभिनंदन फायनलसाठी तिकडे. ओहो, शेवटचा 1 बॉल. ऑल आउट अलर्ट. मेडनोवा अलर्ट. पाहूयात काय घडतंय. लालचंद्र पाटील साहेब यांच्याकडून जरूर 3000 रुपयांचा पारितोषिक आहे संपूर्ण टीमला. शेवटचा 1 बॉल. पाहूयात. मेडन ऑल आउट.
मेडन. चला मेडन ओव्हर पाहायला मिळाली. ऑल आउट झालेले आहेत आणि हा सामना जिंकला गावदेवी क्रिकेट संघ. उंबारलीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. ठीक रात्रीचे 3 जरी वाजले असले तरी मोठ्या संख्येने उंबारलीचे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व चाहत्यांचं अभिनंदन आम्ही करू. गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीचं अभिनंदन. सामनावीर सिनियर प्रेम भोईर या. सामनावीर प्रेम लवकर या. मॅन ऑफ द मॅच नंतर तुम्ही जा तिकडे हर्डल मध्ये प्लीज. प्रेम भोईर. प्रेम या. प्रेम लवकर. प्रेम भोईर सिनियर प्रेम मॅन ऑफ द मॅच. धावा बनवल्या त्याने 11 बॉलमध्ये 19. हे मॅच समरी स्क्रीनवरती 35 धावांच्या मोठ्या फरकाने गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीने हा सामना जिंकला. आणि या विजयाचा शिल्पकार 1 षटक 2 धावा 4 विकेट्स बॅटिंग करत असताना 19 धावा बनवणारा सिनियर प्रेम भोईर मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन उंबारली. उद्या ठीक तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे सेमीफायनल साठी. या मॅच पाहून या तुम्ही. सध्या मी वेळ सांगत नाही पण दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहा. सोमनाथ भोईर होते ना कीपर. आणि मंचावरती देखील सोमनाथ भोईर आहेत आमच्या दहिसरचे. त्यांच्या शुभेच्छा. पण सामनावीर आणि लालचंद पाटील साहेब यांच्याकडून उंबारलीला जे 3000 रुपयांचं कॅश प्राइज होतं ते आपण देऊयात. आणि आशूची मेडन ओव्हरची तुम्हाला क्लिप पाहायला मिळेल ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती. सो अभिनंदन प्रेम. अभिनंदन गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. या उद्या ठीक रात्री आपण भेटूयात सेमीफायनल नंबर 2 मध्ये. 3000 टीमचे 3000. आडलक पार्थ 11 हे दुटणे. अभिनंदन उंबारली. आजची रजनी संपन्न होती. उद्या ठीक भेटूयात 6:45 बरोबर या मांटान क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचा अंतिम रजनीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. शुभरात्री. प्रत्येकाने सावकाश घरी जा. गाड्या ओव्हरलोड आहेत पण सावकाश चालवा. थँक्यू.